नमस्कार. तर आज आणली ताजी ताजी अशी वाम मच्छी. दिसते ना एकदम बर्फीसारखी. आता रस्सा बनवण्यासाठी इथे 4 चम्मच तेलामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकून त्यात 1 चम्मच हिरव्या वाटणाची पेस्ट टाकली. मिक्स केल्यावर त्यात 1 चम्मच आगरी मसाला, 1 चम्मच काश्मीरी पावडर आणि अर्धा चम्मच हळदी पावडर टाकून परतून घेतले. नंतर 2 चमचाभर वाटण टाकले. वाटणामध्ये 1 भाजलेलं सुकं खोबरं, मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आहे. नंतर चिंचेचा कोळ टाकून छान असं परतून घेतलं. परतून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ टाकले. 1 ग्लासभर पाणी टाकले. नंतर 1 मिनिटांनी लगेचच वाम मच्छी सोडली. मिक्स केल्यानंतर अर्धं झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांसाठी वाफ काढून घेतली. आता रस्सा होईपर्यंत वाम मच्छी फ्राय करून घेऊया. त्यासाठी 1 चम्मच आगरी मसाला, 1 चम्मच काश्मीरी पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर आणि 1 चम्मच हिरव्या वाटणाची पेस्ट टाकून मिक्स करून घेतले. आता रश्श्याला उकळी आल्यावर त्यात 1 चम्मच गरम मसाला टाकून झटपट असा आगरी पद्धतीने वाम मच्छीचा रस्सा रेडी आहे. नंतर फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून ठेचलेले लसूण टाकले. त्यामुळे वास छान येतो आणि छान अशी वाम मच्छी फ्राय करून घेतली. फ्राय करताना मी अजिबातच तांदळाचं पीठ किंवा रवा वापरला नाही आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वाम मच्छीचा रस्सा नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.